नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे तिखट पुरी. मिरची घेते, त्यानंतर खूप सारा लसूण घेत आहे, जिरा आणि कोथिंबीर. याचं आपण वाटण करून घेऊया. छानपैकी मी पाणी घालून याचं वाटण तयार केलेलं आहे. एक छोटं बाउल भरून मी पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. एक चम्मच भरून मी ओवा घेतलेला आहे, जिरं, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आपण वाटण केलेलं ते घालूया. हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे घट्ट पीठ भिजवायचं आहे. पुरीसाठी घट्ट पीठ पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून आपण याला भिजवून घेऊया. तिखट पुरी बनवण्यासाठी पीठ घट्ट पाहिजे. अशा प्रकारे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपण यामध्ये तेल घालून छानपैकी भिजवून घेऊया. छानपैकी आपण याचे गोळे बनवून घेऊया. हे अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहे. आपल्याला पुरी लाटायला सोपे जाते. पुरी आपली पटपट होते. अशा प्रकारे मी पुरी लाटून घेत आहे. अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे. जास्त पतली पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे, मीडियम मध्ये मी लाटलेली आहे. कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आता एक एक करून आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. पुरी आपल्याला मंद आचेवर तळायची आहे. मंद आचेवर तळल्यानंतर पुरी आपल्याला छानपैकी फुगून वरती येते आणि कुरकुरीत बनते. अशा प्रकारे एक एक करून आपली पुरी छानपैकी फुगलेली आहे. अशा प्रकारे मी ही सर्व पुरी तळून घेतलेली आहे. तिखट पुरी ही नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते.